विधातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणासंताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया रंजवू चित्तासे आपुलिया रंजवू चित्तासे आपुलिया काय माझी वाणी संतासे रंजवू चित्तासे आपुलिया जीवानी तुझे वरणी गुणनाम जीवानी तुझे जीवानी तुझे वरणी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा ऐसे देही प्रेम काही कळा जीवानी तुझे वरणी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा हो ऐसे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा तुझी ये संगती झाली अमुची निशिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय गोपाळांना भगवंताची संगती प्राप्त झाल्यानंतर झालेला फायदा या अभंगातून वर्णन करत आहेत. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामधील ही पूर्णत्वाची म्हणजे महाप्रसादाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. ह्या वर्षी असं आहे कालाही त्या दिवशी आला ना रामनवमी सुद्धा तिथी घातल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. बरोबर आहे का नाही. मग आता कधी कधी असं होतंय नेमका उपवास धराव का जेवण करावं हाही एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही. एकदा आळंदीला असं झालं एकादशी 2 आल्या काही ठिकाणी द्वादशीची पंगत चालू होती काही दिवसांनी एकादशीचं फराळ चालू होतं. मग नेमकं करायचं काय ज्याला जसं जमल तसं त्यांनी करायचं. तुम्ही आता प्रसाद केला त्याच्यामुळे तुम्ही पोटभर खा पण महाराज लोकांनी तरी उपवास करा. विठ्ठल विठ्ठल महाशिवरात्र असेल प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव असेल गोकुळाष्टमी असेल जशी आपण एकादशी धरतो तसेच आपण हे उपवास केले पाहिजेत असं शास्त्र सांगतंय. विठ्ठल विठ्ठल अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. आपण अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची आहे. आपल्याला काल्याचं कीर्तन तर करायचंच पण त्याचबरोबर मला प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाचा काय करायचा आहे विचार करायचा आहे. आता या काल्याच्या चरित्रामध्ये प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये असा विषय काला सांगितल्यानंतर परत मागं येता येत नाही पुढं जाता येतं माणसाला. दशमस्कंदामध्ये प्रभू भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे
आणि 9 स्कंदामध्ये कोणाचं चरित्र आहे? प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. आता अगोदर जर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगा तर पुढे जाऊन परत मागे येता येत नाहीये. आणि अगोदर प्रभू रामचंद्राचं चरित्र सांगाव तर काला आहे नेमकं कीर्तनकारांना करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि काल्याचा दंडक असा सांगितलेला आहे की चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. चुरचुर कमी कर याची. गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. बसणारे मंडळी, संप्रदायाची अशी परंपरा आहे की पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, जागराच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, काल्याच्या कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा आहे. बऱ्याचशा लोकांची अशी धारणा आहे, हल्ली लोक परमार्थ सुद्धा आपापल्या टायमानुसार करायला लागले. बरं, परमार्थ सुद्धा लोक आपापल्या टायमानुसार करायला लागले. लोकांना असं वाटतं हा काय 7 दिवस कीर्तनाला जायचं, काल्याच्या कीर्तनाला गेलं तरी तेवढंच पुण्य भेटतं. तुमच्या बापाने शिकवलं, तुम्हाला कोणी शिकवलं? हे चुकीचं आहे अजिबात. याला अजिबात परमार्थाची व्याख्या म्हणत नाहीये. तुम्ही सगळे व्यावहारिक मंडळी आहात. जिल्ह्याच्या जवळ तुमचं गाव आहे, सगळी MIDC तुमच्या परिसरामध्ये आहे. 30 तारखेला कामगाराचा पगार होतो. किती तारखेला पगार होतो? 30 तारखेचा. बरोबर आहे का नाही सज्जनदा? तुमच्या हॉटेलचा पगार किती तारखेला होतो? 30 तारखेला कामगाराला. 29 दिवस घरी झोपले. कुठं झोपले? 29 दिवस घरी झोपले. 30 तारखेला पगार आणायला गेले. आपला बाप देईल का पगार आपल्याला? 30 तारखेचा पगार घेण्यासाठी जसं 29 दिवस काम करावं लागल, तसं काल्याचा महाप्रसाद घेण्यासाठी पहिलं 7 दिवस इथं काय करावं लागल? कोणी पारायण करायचं, कोणी झाडून घ्यायचं. अरे कीर्तनकाराचं सौजन्यपद घेणाऱ्यालाच पुण्य लागतं. कोणी सांगितलंय तुम्हाला? कीर्तनकाराचं सौजन्यपद घेणाऱ्याला जेवढं पुण्य आहे तेवढं कीर्तन संपल्यानंतर ही जागा झाडून घेणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. पंगत घालणाऱ्यालाच पुण्य लागतं. कोणी सांगितलंय तुम्हाला? त्याची परिस्थिती म्हणून त्यानं पंगत घातलेली आहे. मग पंगत ज्यानं घातली त्यालाच पुण्य असं नाहीये. अरे पंक्तीमधल्या पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. कीर्तनकाराला तेवढंच, गायकाला तेवढं, वादकाला तेवढं, चोपदाराला तेवढं, टाळकऱ्यांना तेवढं, पखवाजांना तेवढं, माईकवाल्याला तेवढं, सगळ्यांना समान पुण्य आहे. एक माणूस म्हणे महाराज मग जर पत्तरवाळ्यावाला उचलणाऱ्याला जर तेवढंच पुण्य असेल तर पुढच्या वर्षून मी पंगत देणार नको देऊ. तू पंगत नाही दिली म्हणजे सप्ताह राहणार आहे का? असं नसतं महाराज. परमार्थाचं कार्य देवाला करून घ्यायचं. तुम्ही निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून वाया गेला. मग सप्ताहामध्ये सर्वच जर सेवा समान आहे तर सप्ताहामध्ये सगळ्यात भाग्यवान पुण्यवान कोण आहे? एवढा जो सोन्यासारखा कार्यक्रम चाललाय त्या कार्यक्रमामध्ये काड्या करणारा सगळ्यात मोठा भाग्यवान. कारण हे प्रत्येकाला जमत नाही. आम्ही वैकुंठवासी ते तुकोबरायसाठी बरोबर आहे का नाही? हे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून सप्ताहामधली कोणतीही सेवा असू द्या, 7 दिवस ज्याला जशी जशी सेवा जमल तशी तशी त्यानं सेवा करायची. आणि मग 7 दिवस सेवा केल्यानंतर काल्याच्या दिवशी महाराज सांगतात, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ.
जशी जशी सेवा केली त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझा जगाचा मालक तुम्हाला आणि मला काय देणार आहे? प्रसाद भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. बसणारी मंडळी, अभंगामध्ये गोपाळ भगवंताच्या संगतीने झालेला फायदा तुम्हाला आणि मला सांगतात. बसणारी मंडळी, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाने माणसाची संगत कधीच करू नये. का? माणसाने माणसाची संगती प्राप्त केल्यानंतर माणसाला काय भेटणार आहे महाराज? उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर हिवानं मेलं. माणसाने माणसाची संगती करूच नाही. जीवानं जीवाची संगती केल्यानंतर फायदा नाहीये. जीवानं एक तर देवाची संगती करावी, नाही तर जीवानं साधूची संगत करावी. जीवानं साधूची संगत केल्यानंतर फायदा काय? अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीचा 2 मिनिटाचा सत्संग संगती. वाल्ह्या, अरे ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोस ना रे, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की मला सांगायला स्वाभिमान वाटतोय, सांगायला अभिमान वाटतो की या जगाचा आद्य कवी जर कोण असेल तर एक डाकू होता. कोळी याची कीर्ती, रिपीट दे थोडा. वाढली गहन केले रामायण रामादी, बोलिला वाल्मिक तैसेची करीन. बोलिला वाल्मिक तैसेची करीन. वर्तुनी दावीन नाम म्हणे, नाम म्हणे. वर्तुनी दावीन नामा म्हणे. बायबाप, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाला संगती साधूची पाहिजेत. का? संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मग जीवानं संताची संगती केल्यानंतर जीवाचं कल्याण होईल आणि जीवानं देवाची संगत केल्यानंतर जीवाचं कल्याण होईल. सर्व गोपाळ गोकुळामध्ये बसलेले आहे. गोपाळ देवांनी गोपाळांना एकत्रित केलं. हे पुराणो, आपल्या गावामध्ये सगळं काही असताना तुम्ही असे वाळून का गेले? देवाने एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव आहे माखनचोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. देवाने घर पाहुणी एकांताचे सर्वांना मनसोक्त दही दूध तुपलून ज्यावेळेस खाऊ घातलं त्यावेळेस ते गोपाळ म्हणतात, देवा, ए देवा, ऐक ना, आतापर्यंत विषयाचा आनंद घेत होतो रे, त्याच्यामुळे जीवनामध्ये कधी तृप्तीच झाली नाहीये, पण तुझी संगती झाली त्याच्यामुळे आमच्या जीवनाची निश्चिंती प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं चरण. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गोपाळांचं वर्णन तुकोबराय करत आहेत. बाबा देवा, तुझी संगती जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर फायदा काय झाली आमची निश्चिंती. निश्चिंत होणं म्हणजे काय हो? कोणत्याही प्रकारची चिंता जीवनामध्ये न राहणं, त्याला काय म्हणतात? निश्चिंत होणं. निश्चिंत कोणाच्या संगतीत गेल्यानंतर नाही होत. म्हणून बसणारी मंडळी, संगत माणसाला कोणाची सांगितली? संगती पंगती देवासवे घडे, नित्य जोडे त्याची साच. संतांच्या संगतीत गेल्यानंतर फायदा काय आहे? तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. बाकीच्या याच्या संगतीत गेल्यानंतर व्यावहारिक फायदा होईल ना तुमचा. पुढाऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर 2-4 कामं भेटल तुम्हाला, बरोबर आहे का नाही? ओळखीनं काही कामं होतील. पण संगत जरी चांगली असेल, फायदा व्यावहारिक आहे, पण पंगत दररोज धाब्याची आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे संगती पंगती देवासवे सांगितलंय. म्हणून गोपाळ सांगता, देवा तुझी संगती जीवनामध्ये प्राप्त झाली, त्याच्यामुळे फायदा किती झाला? तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. देवा निश्चिंत झालो, कोणत्याही प्रकारची आता इच्छा नाही राहिली. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे पुढचा उत्तरार्ध किती सुंदर आहे. भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदू. संसाराच्या व्यापानं व्यापलेलो लोक आम्ही देवा, पण तुझ्या संगतीत आलो, तुझ्या सहवासामध्ये आलो, त्याच्यामुळं फायदा काय झाला? झाली आमची निश्चिंती. मग का हो महाराज, निश्चिंत झाला म्हणजे नेमकं काय पाप प्राप्त झालंय तुम्हाला? तुकोबराय सांगता, देवा आतापर्यंत जे कधी पाहिलंच नाहीये असं जीवनामध्ये प्राप्त झालं ते आत्मानंद सुख. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या नाही देखिले गोपाळ सांगतात, देवा तुझी संगती प्राप्ती झाली, निश्चिंत झालो, चांगली गोष्ट आहे. पण देवा ऐक ना, तुझ्या संगतीमुळे फायदा काय झाला? नाही देखिले ते मिळे
अशी कोणती गोष्ट गोपाळाला प्राप्त झाली? बसणारी मंडळी, संसारातले आनंद किती जरी भोगले तरी माणसाच्या जीवनामध्ये तृप्ती नाही होऊ शकत महाराज. आपल्यासारख्या लोकांचं काय आनंद घेऊन बसले. अरे राजा रावणासारखा मोठा संसारिक या जगाच्या पाठीवर कोणी होईल का महाराज? 7 कोटी घरं सोन्याची होती त्याच्याकडे. किती कोटी घरे जेते काश्या आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. त्या रावणाला 80,000 बायका होत्या महाराज. किती बायका होत्या? त्या बी रूपवान गुणवान सगळ्या सुंदर पत्न्या होत्या. मग 80,000 बायका असताना सुद्धा त्या रावणाची नजर सीताई साहेबाकडे गेली. म्हणजे विषयानं माणूस आतापर्यंत कोणी तृप्त झाला? संसारातले विषय असे, जोपर्यंत तुमच्या अंगावर 10,000 रुपये मीटरचं कापड असू द्या, किती 10,000 रुपये मीटरचं असू द्या, पण दुसऱ्याचं कापड पाहिलं की आपला आनंद मावळतो महाराज. तुमच्याकडे फॉर्च्युनर गाडी असू द्या, एकदम सुंदर आहे का नाही? आता सगळ्या गाडीत मोठी आहे, पण दुसऱ्याची जर इंडिओर पाहिली तर आपला आनंद मावळल्याशिवाय राहत नाहीये. आपल्याकडे कोणतीही विषयाचा आनंद असू द्या. म्हणून बसणारे मंडळी, माझे हात जोडून विनंती गड्यांनो, संसारात जीवन जगत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कधीच पाहायचं नाहीये. तुम्हाला जर संसारात आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, संसारामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तर माझी जरी हात जोडून विनंती गड्यांनो, आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहायला शिका. त्यावेळेस तुम्ही खूप समाधानी आहे. अरे या जगामध्ये असे काही लोक आहेत, त्यांना हातही नाही पाय नाही, ते प्लॅटफॉर्मवर बसलेले भीक मागत. बरोबर आहे का नाही? मग देवानं आपल्याला हातही दिले, पायही दिले, राहण्यासाठी घरही दिलं. त्याला घरही नाहीये, हातही नाहीये, पाय नाही, त्याच्यापेक्षा आपण बरे आहे का नाही महाराज? पण हल्ली काय झालंय, तुम्हाला असेल मला असेल एक रोग लागला आणि त्या रोगाचं नाव आहे हावडा. तो समृद्धी महामार्गापेक्षा मोठा हवे आहे बरं. हावडा हवे जो आहे ना महाराज, तो समृद्धी महामार्गापेक्षा सुद्धा मोठा आहे. आणि त्या हावडा हवेला टोल नाका नाहीये, त्याला फास्टॅग नाहीये, आणि तो किती पळतो याचा काही विषय नाही महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्ने नाही केला, हिंडता दिशाक्षिण फावला, माया वेष्टीला जीव माझा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना, ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे समाधान. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारे मंडळी, एक दिवस माझ्या भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये असा प्राप्त होईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटेल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा प्राप्त होईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल. बसणारे मंडळी, वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे, आणि पायी चालताना पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? पांडुरंगाची आहे. ही जर भूमिका तुम्ही ठेवली तर जीवनामध्ये संकट प्राप्त होणार नाही. पण आपलं असं झालं, चांगलं केलं की तुम्ही केलं, वाईट केलं की देवाने केलं. देव कोणाचं वाईटही करत नाही, देव कोणाचं चांगलंही करत नाही. तुम्ही जसं पेरसाल तसं उगवतंय. प्रमाण घ्या. भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो न गडे संचिता संचिता वाचोनी, करावे ते म्हणे समाधान. परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये संकट प्राप्त झाले ना महाराज, की नास्तिक लोक त्यांना टार्गेट करतात. ते तर म्हणतात तुमच्या गळ्यामध्ये तर माळ आहे, तुम्ही एकादशीचा उपवास करता, पंढरपूरला पायी जाता, आळंदीला जाता, समाधी सोहळ्याला जाता, बिजेला जाता, मग एवढे देवदेव करतात आणि तुमच्या जीवनात संकट काय येतात? गळ्यामध्ये माळ घातली आणि संकटाचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. अरे संकट तर जगाच्या मालकाला चुकले नाही ना गड्यानो. ज्या प्रभू रामचंद्राचा सकाळी 10 वाजता राज्याभिषेक होणार होता, ज्या प्रभू रामचंद्रासाठी अख्खी अयोध्या नगरी सोन्यासारखी नटलेली होती, ज्या प्रभू रामचंद्रासाठी सर्व विश्व विमानातील देव पुष्पवृष्टी करण्यासाठी तयार होते की प्रभू रामचंद्र राजा होणारे, प्रभू रामचंद्र राजा होणारे, त्या जगाच्या मालकाला माहित होतं का त्याच प्रभू रामचंद्राला गादीवर बसायच्या ऐवजी वनात जावं लागणार आहे. विधना तेरे विधना तेरे लेक किसी की
हा समजन आते है. विधानानं ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्याच्यात तुम्ही आम्ही बदल करू शकत नाहीये. फक्त आपण एवढंच करू शकतो, आलेलं संकट त्याच्यावर टाकायचं. देवा तुका म्हणे भार घातली यावरील होईल काय वारी नारायण. म्हणून बसणारे मंडळी, संसाराचा आनंद किती जरी उपभोगला तरी संसारामध्ये आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालेलं नाहीये. मग महाराज परिपूर्ण होण्यासाठी काय आहे? मी तर नेहमी सांगतो, जाम पर जाम क्या पीते हो, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी. एकदा या आत्मानंदाचा अनुभव घ्या, एकदा या परमार्थाचा आनंद घ्या. परमार्थाच्या आनंदामध्ये जर मन राहिलं ना महाराज, मग महागोपाळ सांगतात, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. उपमन्यूनं दुधाचा सागर जगाच्या मालकांनी दिली, ही कथा सर्वांना ज्ञात आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं उपमन्यूला आई सांगायची, बाळा पिठात पाणी काढून ते पाणी प्यायला द्यायची. त्या उपमन्यूला असं वाटायचं की हेच दूध आहे. त्या बिचाऱ्याने कधी दूध पाहिलेलंच नव्हतं, घरची परिस्थिती नाजूक होती. त्या पिठात पाणी टाकलेल्यालाच तो काय समजायचा? दूध समजायचा. पण एक दिवस राजाच्या पोराने त्याला आपल्या महलमध्ये नेलं आणि त्याला ओरिजिनल दूध प्यायला दिलं. दूध प्यायल्यानंतर उपमन्यू म्हणू लागला, हे काय? म्हणे हे दूध आहे. मग हे जर दूध आहे तर माझी आई मला काय देत होती? त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा ए बाळा, घरची परिस्थिती नाजूक आहे म्हणून पिठात तुला पाणी टाकून तेच मी प्यायला द्यायचे. एकदा ओरिजिनल दूध प्यायल्यानंतर पिठातलं पाणी पिईल का महाराज माणूस? नाही 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 नाही. गोपाळ सांगता, देवा तुझी संगती प्राप्त झाली ना, त्याच्यामुळे संसारातल्या ज्या नाशिवंत गोष्टी आहे त्याच्यापेक्षा जे तू जे दिलंय ते आतापर्यंत आम्हाला कधीच प्राप्त झालं नाही. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळ देवाला सांगू लागले, देवा तुझ्यात आणि आमच्यात फरक काय आहे माहितीये का? घरी ताकाचे सरोवर